नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. आर्या जीवाला सांगत असते, अरे मनात आलं ना पटकन करून टाकायचं. सरोगसी करायच्या वेळेला तुम्ही विचार केला का? 1 वर्ष थांबू, त्यानंतर बघू. सरोगसीचा निर्णय पटकन घेतलाच ना. मग आता मला तरी वाटतंय की तू टॅटू काढला पाहिजे, म्हणजे तुला सतत जाणवेल कधी माझ्या बाळाला हातात धरतोय आणि कधी नाही. बिलीव्ह मी, इट्स नाव ऑर नेवर. बाकी तू ठरव. जीवा पण विचार करतो, ठीक आहे ठरलं, आत्ताच आपण टॅटू काढतोय. गाडी स्टार्ट होते की नाही आता बघतो. तर आर्या मनात विचार करत असते, एकदा फक्त जीवाचं फिक्स होऊ दे टॅटू कोणता काढायचा आहे, मग नंदिनी बघ तू काय होतं ते. तर जीवा गाडी स्टार्ट करून बघतो. गाडी चालू होते, दोघं पण तिथून निघून जातात. तर दुसरीकडे मानिनी काकू वसू आत्यांना सांगत असतात, हे चुकीचा समज करताय वसूताई, कारण आम्हाला खात्री आहे काव्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळेल. आपल्याकडे बराच वेळ होता हो, म्हणून आपण एका बैठकीमध्ये स्वेटर विणायचो. पण काव्य जे करते ती खूप मोठी गोष्ट आहे आणि माझा तिला पूर्ण सपोर्ट आहे. वसू आत्या म्हणतात, खरंच मानलं तुला मानिनी, सपोर्ट करायचा खुशाल कर. पण मी काय म्हणते, काव्य अजून आयसुद्धा झाली नाही तरी तिला स्वतःसाठी वेळ नाही मिळत आहे. बाळासाठी कुठून काढणार वेळ? पार्थ म्हणतो, मी काढेल ना वेळ, सांभाळेल आमच्या बाळाला, त्याचं डायपर पण बदलेल, त्याच्या आईने स्टोर करून ठेवलेलं दूध पण देईल त्याला, झोप येईपर्यंत फिरवणे, अंगाई गाणे, हे सगळं पण मी करू शकतो. असं कुठे लिहिलं आहे का ही सगळी कामं आईनेच केली पाहिजे? म्हणून मी पण या सगळ्या गोष्टी करू शकतो. स्वाध्या म्हणतात, आदर्शवाद, अगदी आदर्शवाद आहात तुम्ही. ते काय ना पार्थ, रिअल लाईफ इतका आयडल आणि सुंदर नसतं रे. खूप फरक असतो या सगळ्यांमध्ये. बाळ झाल्यानंतर ते बाळ आई आई म्हणून रडेल ना, त्याची आई कुठे? तिला सरकार सांभाळण्याची घाई झालेली असेल ना, तेव्हा तुम्हाला आठवेल मी जे काही बोलली ते. आणि मानिनी, मला खात्री आहे तू सुद्धा म्हणशील, वसुताई तुम्ही जे बोलले होते ना अगदी बरोबर होतं. तोपर्यंत जगून घ्या आदर्शवादामध्ये, चालू द्या तुमचं. तिथून उठून जातात. तेव्हा मानिनी काकू पार्थला म्हणतात, लक्ष नको देऊ रे यांच्याकडे, आणि याबद्दल काव्याला काहीच नको सांगू. हां, खरंच पार्थ, मला काव्याचं खूप कौतुक वाटतं. बाळ, तिचा अभ्यास, प्रेग्नेन्सी, अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळते आणि इथपर्यंत आली. आपण तिला सपोर्ट केलाच पाहिजे. पार्थ पण म्हणतो, मी तर सपोर्ट करतोच गाई, पण त्यांना ज्या शारीरिक वेदना होतात त्यामध्ये मला काहीतरी त्यांची मदत करायची, पण कशी करू? तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अरे एका बायकोला काय पाहिजे, तिला जो त्रास होतोय तिच्या नवऱ्याला जाणवला आणि त्यांनी तिच्यासाठी काही केलं तर तिला त्या गोष्टीमध्ये आनंदच मिळतो. विचारतो, म्हणजे काय केलं पाहिजे मी? मानिनी काकू सांगतात, आता प्रेग्नेन्सीमध्ये बघ, पाय दुखतात, वजन वाढतं, शरीर जड होतं, आणि डोळ्यांबद्दल तर तुला माहितीच आहे, क्रेविंग्स होतात आणि पायसुद्धा दुखतात. मग आता यानंतर काय केलं पाहिजे मी तुला सांगायला हवं का? तेव्हा पार्थच्या सगळं लक्षात येतं की आता त्याला नेमकं काय करायचं आहे काव्यासाठी. तर जीवा आणि आर्या टॅटू पार्लरमध्ये आलेले असतात. मुलगा विचारतो, याआधी तुम्ही टॅटू काढला आहे का? जीवा म्हणतो, हो. आर्या विचारते, कधी आणि कुठे काढला होता? जे हातावर काढला होता की छातीवर? जीवा म्हणतो, आत्ताच्या टॅटूबद्दल बोलूया ना, मी आता बाबा होणार आहे, त्या रिलेटेड एखादा छान टॅटू काढा. तो मुलगा काही टॅटूज असतात तिथे लावलेले ते दाखवतो. तो बघा, मॉम अँड डॅड, पूर्ण फॅमिली आहे, छान वाटेल टॅटू तो. आर्या म्हणते, नाही नाही जीवा, खूप ओव्हर वाटतोय तो. जीवा पण म्हणतो, हो मला पण तसंच वाटतंय. आर्या म्हणते, मी सांगू का जन्मजय, मी खूप क्यूट टॅटू बघितला होता. कपल टॅटू होता तो. हाफ बटरफ्लाय एकाच्या हातावर आणि हाफ बटरफ्लाय दुसऱ्याच्या हातावर जॉईन केल्यानंतर तो कम्प्लीट व्हायचा. नाहीतर मग बाळाचं पाऊल काढतो, तोही छान वाटेल. जीवा म्हणतो, मी असं अर्धवट टॅटू कशाला काढू? हो, नंदिनी असती तर मग तसं काढलं असतं मी, पण मला काहीतरी क्यूट काढायचं आहे. जीवाला जेव्हा नंदिनीने पहिल्यांदा सांगितलं होतं तो बाबा होणार आहे तेव्हाचा क्षण आठवतो आणि त्याला लक्षात येतं की त्याला टॅटू कोणता काढायचा आहे. तो म्हणतो, ठीक आहे ठरलं, माझं बाबा नावाचा टॅटू काढायचा आहे मला. ते म्हटल्यानंतर आर्याच्या पण डोक्यामध्ये दुसरा प्लॅन शिजतो, म्हणजेच आता ती आई नावाचा टॅटू काढणार तिच्या हातावर. तर दुसरीकडे आर्या आशाला आवाज देत असते, आशाताई. आशा आल्यानंतर सांगते, माझी स्लीपर बघितली का? म्हणते, हो, आत्ता मी तुमची रूम आवरली ना तेव्हा तिकडे बाजूला ठेवली, आणते मी. त्याच वेळेला नंदिनीचा फोन येतो. आशाताई प्लीज तेवढा फोन द्या ना. नंदिनी सांगते, अगं आईचा फोन आला तर विचारत होती तुझं डोहाळे जेवण कधी करायचं आहे, 2-3 दिवसात लगेच करायचं का आपण? काव्या सांगते,
हे काय ताई, डोहाळे जेवणाचं नाव काढलं का तुम्ही सगळे इतके एक्सायटेड होतात ना? अगं बरोबर आहे, होणारच. आणि आशा पण एक्सायटेड झालेली असते. हव्या ताई, एक विचारू का? म्हणजे आता तुमच्या रूममध्ये लादी पोछा सगळं तुम्हीच करणार? काव्या म्हणते, का? अहो मी ऐकलं आहे ना, प्रेग्नेंट असताना घरातली कामं केली की डिलिव्हरी सोपी जाते. काव्या म्हणते, हो का? तो मला ब्रश करायला वेळ नाही आहे, लादी पोछा कधी करू मी? आणि नंदिनी पण हे बोलणं ऐकत असते, तिला हसू येतं. अगं ताई, का बरं हसते तू? तुला माहिती आहे ना, नाही माझ्याकडे वेळ. नंदिनी सांगते, अगं पण सर्वात महत्त्वाचं जेवण, आणि जेवणासाठी तर वेळ काढला की नाही? काव्या सांगते, हो जेवण झाले माझं. आई आणि मी आम्ही दोघीच होतो ना जेवायला. आम्ही दोघी बरोबरच बसलो. नंदिनी विचारते, म्हणजे जीवा नाही आली का जेवायला? काव्या सांगते, जीवा घरात असेल तर जेवेल ना, घरात नाहीच आहे. नंदिनी विचारते, काय? जीवा घरात नाही आहे? कुठे गेले असतील? बरं जाऊ दे, तू तुझी काळजी घे. फोन ठेवल्यानंतर जीवाला फोन करते. जीवा जेव्हा टॅटू काढून घेत असतो तेव्हा आर्याला व्हिडिओ काढायला लावतो, म्हणजे नंदिनीला दाखवता येईल ना. फोन आर्याकडे देतो. आर्या पासवर्ड विचारते. जीवनदिनी म्हटल्यानंतर तिला तर त्रास होतो त्या गोष्टीचा. ती व्हिडिओ काढत असते, त्याच वेळेला नंदिनीचा फोन येतो. अगं कोणाचा फोन आहे? नंदिनीचा. मग उचल ना, स्पीकरवर ठेव. अरे नको जन्मजय, सरप्राईज राहणार नाही ना, आवाज जाईल तिकडे तिला. किंवा आपण म्हणतो, हो पण कट करू नको हां, आम्ही एकमेकाचा फोन कट करत नाही, चालू दे आणि नंतर आपोआप बंद होईल. तर नंदिनीचं अजूनच टेन्शन वाढलेलं असतं. मध्ये आल्यानंतर ऑफिसला फोन करून बघते, जीवा आले का? तिकडूनही तिला कळतं की जीवा तिथे आलेला नाही. कुठे गेले असतील हे? काही झालं तर नसेल ना? तेवढ्यात जीवा आलेला असतो. नंदिनी, मला बघून नंदिनी तर इतकी भडकते. काय हो, दुपारपासून किती फोन केले, एक फोन नाही उचलला तुम्ही. जीवा सांगत असो, अगं नंदिनी ऐकून तरी घे, नंदू डार्लिंग जरा शांत हो, ऐक तरी. नंदिनीची बडबड चालूच असते. कशाला ऐकणार मी? मला साधा फोन उचलून सांगता पण नाही येत की उशीर होईल यायला की काय. जीवा म्हणतो, अगं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, गिफ्ट पण आणलं आहे मी तुला. नंदिनी म्हणते, नको आहे मला काही गिफ्ट वगैरे. नंदिनी ऐक ना, हे बघ तुला काय दाखवतो मी. आणि टॅटू दाखवल्यानंतर नंदिनी तर खूप खुश होते. जीवा किती छान टॅटू काढला आहे तुम्ही. जीवा म्हणतो, आवडला ना तुला? अगं दुपारी हेच तर करत होतो. नंदिनी म्हणते, पण बाबा नावामध्ये आपलं अख्खं विश्व आहे. जीवा खूप इमोशनल झालेला असतो. आता हेच नाव माझं रिमाइंडर असणार आहे. माझ्या नंदिनीसोबत अजून एक छोटीशी परी माझी घरी वाट बघते. हो, मी येईपर्यंत ती झोपणार नाही हां, माझी वाट बघत राहील. तिच्याबरोबर प्रत्येक क्षण घालवायचा आहे मला, अगदी तिचं कन्यादान होईपर्यंत. बाबा नाव हे माझं प्रमोशन आहे आणि मरेपर्यंतचं डेझिग्नेशन. नंदिनी म्हणते, खूप छान टॅटू आहे जीवा. तेवढ्यात तिथे आर्या आलेली असते. आणि हा कसा वाटतो? जीवा विचारतो, म्हणजे काय दाखवते तू? तर टॅटू दाखव बरं. जीवा हात समोर करतो आणि ती पण हात समोर करते. ती पण आई टॅटू काढून आलेली असते. बघितल्यानंतर जीवा आणि नंदिनी दोघांना पण धक्का बसतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी खूप संतापलेली असते. अगं तुला अक्कल आहे का? प्रेग्नेंट असताना कोणी असं टॅटू काढतं का? आमच्या बाळाला जर काही झालं तर? आणि एक नाव तू कोरून घे, बाळाची आई फक्त नंदिनी आहे. तिच्या हातावर तसं लिहून देते. याला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो. उद्याचा भाग बघायला सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. नंदिनी ज्या पद्धतीने आर्याला खडसावेल ते बघायला आपल्याला सुद्धा मजा येणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. प्लीज बेल ऐकून दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.